सुभाष देसाई यांची राज्य सहकारी संघावर निवड, सहकार क्षेत्राला नवी गती मिळेल. अनिल सिद्धेश्वर. बेरोजगार व स्वयंरोजगारासाठी प्राधान्याने कामाची ग्वाही. कोल्हापूर इथं महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघावर सुभाष देसाई यांची निवड झाल्याबद्दल सर्किट हाऊसमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सहकार, स्वयंरोजगार आणि ग्रामीण विकास या विषयांवर सविस्तर चर्चा रंगली. कोल्हापूर जिल्ह्याची सामाजिक आणि आर्थिक प्रगती सहकार चळवळीच्या माध्यमातून झालेली असून या चळवळीला नव्या नेतृत्वाची जोड मिळत असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. कार्यक्रमात लोकनेते सदाशिवराव मंडिक, सहकारी साखर कारखाना कागलचे संचालक अनिल सिद्धेश्वर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सहकार क्षेत्र हा जिल्ह्याच्या विकासाचा कणा असल्याचं सांगितलं. सुभाष देसाई यांना सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनुभव असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वातून सहकार चळवळीला नवे बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्लॅक पॅन्थर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सत्कार चिन्ह देऊन सुभाष देसाई यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना दयानंद कांबळे यांनी राज्यातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी हा संघ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यातून निवडून आलेल्या संचालकांचंही अभिनंदन करण्यात आलं. त्यामध्ये सिकंदर पटेल शेख, संतोष बोबडे, अशोक माळी, प्रशांत साळुंखे, बाळासाहेब घाडगे, गणेश उर्फ गणपत मोरे, चंद्रकांत ठाकरे, मनीष दवे, चिंतामण नागपुरे, समीर राजपूत, उमाशंकर माळोदे, सचिन कोल्हापुरे, संजय वानखडे, माणिक सुपणार, रुपाली दाते, बाबाजी कुंभार, तेजस्वी महाजन, बाळासाहेब कोळेकर आणि रोहित चिवटे यांचा समावेश होता. सत्काराला उत्तर देताना सुभाष देसाई यांनी माजी मंत्री रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या या संघामुळे कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्याचं सांगितलं. ग्रामीण भागातील सहकारी संस्था बळकट करणं, बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणं आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देणं यासाठी प्राधान्यानं काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सहकार क्षेत्र अधिक सक्षम होणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला विश्वास कांबळे, प्रियाताई शिरगावकर, सुरेश सातपुते, तानाजी गोंधळी, प्रियांका माने, कल्पना कांबळे, आनंदा सातपुते, प्राध्यापक दीपक कांबळे, वैजनाथ कांबळे, नारायण किरमिटे, राजू चांदणे, अनिल लोंढे, उत्तम पाटील, कृष्णात कांबळे, सागर माने, किरण शिरगावकर यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुरेश सातपुते यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.